नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत बटाटा आणि पुरी कशी बनवायची। ही बटाटा आणि पुरी तुम्ही मुलांना डब्यावर देण्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा बिझनेससाठी सुद्धा ही बटाटा पुरी बनवून तुम्ही विक्री सुद्धा करू शकता। अतिशय कमी वेळात आणि कमी साहित्यात अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। आपण बनवलेल्या ह्या पुऱ्या जरी तेलातून काढल्या असल्या तरीसुद्धा अजिबातही तेलकट नाहीत। छान अशा कुरकुरीत पुऱ्या तयार झाल्या आहेत आणि अजिबातही ह्या पुऱ्या तेलकट झाल्या नाहीत। अतिशय छान आणि चविष्ट असा हा बेत मी कसा बनवला हेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला छान वाटला तर लाईक करा। आमच्याकडे ना मुलांना सर्वात जास्त आवडते ते म्हणजे पुरी भाजी, मग ते छोले पुरी असो की आलू पुरी। मुलांचं असं मत आहे की कोणत्या विशेष सणाला तू काही नाही केलं तरीसुद्धा चालेल, काही गोड नाही केलं तरीसुद्धा चालेल, पण पुरी भाजी मात्र नक्की बनवावी। पुरी भाजी म्हटलं की प्रत्येकाला खाण्याची इच्छा होते। हीच पुरी भाजी आज आपण घरच्या घरी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची हेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला छान वाटला तर लाईक करा। सर्वात आधी आपण भाजी बनवणार आहोत। यासाठी मी बटाट्याची भाजी बनवणार आहे। बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी मीडियम साईजचे 2 बटाटे वापरत आहे। 2 बटाटे मी मध्यभागी कट करून घेत आहे। हे बटाटे मी कुकरमध्ये टाकून छान असे वाफाळून घेणार आहे 2 शिट्या होईपर्यंत। जर तुम्हाला पुरी भाजी मुलांच्या टिफिनवर देण्यासाठी सकाळीच बनवायची असेल तर अशा पद्धतीने बटाटे तुम्ही रात्रीलाच उकळून घेऊ शकता। यामुळे झटपट पुरी भाजी बनवण्यासाठी आपला फार जास्त वेळसुद्धा खर्च होत नाही। कुकरमध्ये बटाटे टाकल्यानंतर त्यामध्ये मी 1 ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे। यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही। कुकरचं झाकण लावून 2 शिट्या करून घेते। फक्त आपण इथे 2च बटाटे वापरले आहेत, यामुळे 2 शिट्या पुरेशा आहेत आणि 2 शिट्यामध्ये इथे आपले परफेक्ट बटाटे शिजून तयार होतात। फक्त 15 मिनिटांमध्ये 2 शिट्या झालेल्या होत्या आणि 2 शिट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला आणि यामधले उकळलेले बटाटे एका प्लेटमध्ये काढलेले आहेत। बटाटे पूर्णपणे थंड करून त्याच्या साली आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। बटाटे जोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत आलं आणि लसणाची पेस्टसुद्धा आपण तयार करून घेणार आहोत। आलं आणि लसणाची पेस्ट बनवण्यासाठी इथे खलबत्त्याचा वापर मी करत आहे। याऐवजी मिक्सरच्या पॉटमध्ये आलं आणि लसूण थोडासा जाडसरच फिरवून घेऊ शकता। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं खलबत्त्यामध्ये थोडंसं जाडसरच ठेचून घेत आहे। बघू शकता अशा पद्धतीने इथे आपली ही पेस्ट तयार झालेली आहे। कुठलीही भाजी बनवताना जेव्हा आपण अशा पद्धतीची पूर्वतयारी करून ठेवतो तेव्हा आपला स्वयंपाकासाठी खूप कमी वेळ खर्च होतो। म्हणून शक्यतोवर जेव्हा स्वयंपाक बनवायचा असतो तेव्हा अशा पद्धतीची पूर्वतयारी नक्कीच करून ठेवा, म्हणजे स्वयंपाकासाठी फार जास्त वेळ खर्च होत नाही आणि अतिशय कमी वेळामध्ये आपला स्वयंपाकसुद्धा तयार होतो। बटाटे आपले छान असे थंड झालेले आहेत आणि याच्या साली मी काढून घेत आहे। सर्व बटाट्याच्या साली काढल्यानंतर चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने हलकासा हा बटाटा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। फार जास्त बटाटा मॅश करायचा नाही, हलकासा आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे मोठे मोठे तुकडे आपल्याला बटाट्याचे चटणीमध्ये दिसायला हवे यासाठी।
सर्वात आधी आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया। यासाठी कढाईमध्ये मी 1 पळी इतकं तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आणि नंतरच त्यामध्ये आपल्याला इतर काही मसाले टाकायचे आहे। सर्वात आधी आपण यामध्ये अर्धा टीस्पून एवढी मोहरी टाकणार आहोत। मोहरी जेव्हा आपण कडकडीत तेलामध्ये टाकतो तेव्हा ती तळून हलकीशी पटकन वर येते, म्हणून शक्यतोवर जेव्हा आपण तेलामध्ये मोहरी टाकतो तेव्हा तेल आपलं छान असं कडकडीत गरम असायला हवं। मोहरी छान तळसल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेला आहे। नंतर यामध्ये आलं आणि लसणाची पेस्टसुद्धा टाकलेली आहे। आलं आणि लसूण छान असा तळसल्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची क्रश केलेली सुकलेली पानं मी टाकलेली आहे। याऐवजी फ्रेश कढीपत्तासुद्धा तुम्ही वापरू शकता। कढीपत्त्याच्या पानांमुळे छान अशी चटणीला चव येते, म्हणून कढीपत्ता अजिबातही स्किप करायचा नाही। यामध्ये कट करून घेतलेली 1 मोठ्या आकाराची हिरवी मिरची मी टाकलेली आहे। नंतर यामध्ये कट करून घेतलेला 1 छोट्या आकाराचा कांदासुद्धा टाकलेला आहे। कांदा मिरची छान असं या मसाल्यामध्येच आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि कांदा छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला हा तळसून घ्यायचा आहे। कांदा आपला तळसत आहे तोपर्यंत आपण यामध्ये अगदी थोडीशी हळद घातलेली आहे, हाफ टीस्पून। चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता, पण जेव्हा ही पुरी भाजी आपण मुलांसाठी बनवतो तेव्हा फार जास्त भाजी तिखट बनवायची नाही। यामुळे ही भाजी मी थोडीशी फिक्कीच बनवत आहे, त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। कांदासुद्धा आपला छान असा मऊ झालेला आहे। आता यामध्ये कट केलेला छोट्या आकाराचा टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे। 2 मिनिटापर्यंत टोमॅटोसुद्धा या मसाल्यांमध्येच छान असा मिक्स करून घेतलेला आहे आणि मसाल्याने छान असं तेल सोडलेलं आहे, बघू शकता अशा पद्धतीने। आता यामध्ये आपण बटाटासुद्धा टाकून घेतलेला आहे। बटाटासुद्धा आपल्याला या मसाल्यांमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। बटाट्याचे काप तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे किंवा छोटेसुद्धा ठेवू शकता। ही भाजी मी मुलांना डब्यावर देण्यासाठी बनवत आहे, त्यामुळे बटाट्याचे थोडेसे छोटे तुकडे इथे केलेले आहेत। ही भाजी पूर्णपणे 2 मिनिटं आपण छान अशी शिजवून घेऊया। बटाटे आपले आधीच छान असे शिजलेले आहेत, त्यामुळे ही भाजी शिजवण्यासाठी आपला फार जास्त वेळ खर्च होत नाही। भाजीला छान अशी आंबट चव यावी यासाठी यामध्ये मी लिंबूचा रससुद्धा टाकून घेत आहे। याऐवजी तुम्ही चाट मसाला वापरला तरीसुद्धा चालेल। पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं। आता यावरती आपण थोडीशी कोशिंबीर टाकून घेणार आहोत। कोशिंबीर टाकल्यानंतर छान असं मिक्स केलेलं आहे आणि आता आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही वेगवेगळ्या चाटच्या पदार्थासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा डोस्यासोबतसुद्धा खाऊ शकता। इथे आपण पुरीसाठी पीठ मळणार आहोत। यासाठी परातमध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ शक्यतोवर गाळून घ्यायचं नाही। याऐवजी तुम्ही मल्टीग्रेन आटासुद्धा वापरू शकता किंवा मैदासुद्धा वापरू शकता। यामध्येच आपण 2 टेबलस्पून एवढा रवा टाकलेला आहे, हाफ टीस्पून यामध्ये मी मीठ घातलेलं आहे, 1 टीस्पून यामध्ये मी साखर घातलेली आहे आणि 1 कप एवढं पाणी घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण छान असं घट्टसर मळून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। एकदाच खूप जास्त पाणी टाकायचं नाही,
थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ छान असं घट्टसर मळून घेऊया। यामुळेच आपल्या पुऱ्या छान अशा कुरकुरीत तयार होतात आणि अजिबातही वातळ होत नाहीत आणि खूप वेळपर्यंत टम्म फुगलेल्या राहतात। बघू शकता अशा पद्धतीने घट्टसर असं हे पीठ मळून झालेलं आहे। आता हे पीठ एका प्लेटमध्ये मी 15 मिनिटांसाठी झाकून ठेवते। 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण तयार केलेल्या या पुरीच्या पिठापासून पुऱ्या बनवून घेऊया। याआधी तेलाचा थोडासा हात आपल्याला या पिठाला लावून घ्यायचा आहे। आता आपण पुरी बनवायला सुरुवात करूया। यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आहे। ज्या आकारामध्ये तुम्हाला पुरी बनवायची आहे त्या आकारानुसार तुम्ही पुरी बनवू शकता। बघू शकता अशा पद्धतीचा इथे मी हा गोळा घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो अगदी त्याच पद्धतीने इथे मी ही जाडसर चपाती लाटून घेतलेली आहे। चपाती लाटल्यानंतर झाकणाच्या मदतीने अशा पद्धतीने ही चपाती आपल्याला कट करून घ्यायची आहे। यामुळे होतं असं की सर्व पुऱ्या आपल्याला एका आकाराच्या मिळतात। शक्यतोवर कोरड्या पिठाचा वापर कमी करायचा किंवा एकदाच कोरडं पीठ तुम्ही लावू शकता। जर तुम्ही भिजवलेलं पीठ छान असं घट्ट असेल तर कोरडं पीठ लावण्याची गरज नाही। जर तुम्ही घरच्यासाठीच पुऱ्या बनवत असाल तर तुम्हाला झाकणाच्या मदतीने पुऱ्या कट करण्याची सुद्धा गरज नाही। बघू शकता व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने इथे मी ह्या सर्व पुऱ्या या झाकणाच्या मदतीनेच तयार करून घेत आहे। एकदा आपण ह्या सर्व पुऱ्या तयार केल्यानंतर फक्त आपल्याला तळण्याचं काम राहतं, म्हणून एकदाच मी अशा पद्धतीने 4 ते 5 पुऱ्या बनवून घेते आणि नंतर ह्या पुऱ्या मी तळणार आहे। पुऱ्या लाटत असताना थोड्याशा ह्या पुऱ्या आपल्याला जाडसर ठेवायच्या आहे। इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं। तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आणि गरम तेलामध्येच आपल्याला ही पुरी छान अशी दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची आहे। तेलात टाकल्याबरोबरच पुरी वर येते, याचा अर्थ आपलं तेल परफेक्ट असं तापलेलं आहे। पुरीच्या दोन्ही बाजूंनी छान असा तांबूस रंग जोपर्यंत येत नाही आणि पुरी हलकी होऊन जोपर्यंत वर येत नाही ना तोपर्यंत आपल्याला ही पुरी तळायची आहे। एकदा तेल छान असं तापलं की आपण पटापट पुऱ्या तळून घेऊ शकतो। यामुळे आपल्या गॅसची सुद्धा बचत होते आणि अतिशय कमी वेळामध्ये आपण भरपूर पुऱ्या तळून घेऊ शकतो। पुरी तळत असताना फार जास्त पुऱ्या एकदाच तेलामध्ये टाकायच्या नाही, एक एक पुरी तेलामध्ये टाकून तळून घ्यायची आहे। यामुळे सर्व पुऱ्या सर्व बाजूंनी एकसारख्या तळून होतात। बघू शकता इथे आपण बनवलेली पुरी अतिशय छान अशी तळल्या गेली आहे आणि अतिशय छान असा रंगसुद्धा या पुरीचा आलेला आहे। पुरीच्या दिसण्यावरूनच तुम्हाला कळत असेल की ही पुरी किती छान अशी तयार झाली असेल आणि अजिबातही ही पुरी तेलकट झालेली नाही। व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने इथे मी या सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने तळून घेणार आहे। जर तुम्ही कढईमध्ये भरपूर तेल टाकले असेल तर एका वेळी 3 ते 4 पुऱ्यासुद्धा तुम्ही तळू शकता, पण त्यासाठी तुम्हाला कढईमध्ये भरपूर तेल टाकावं लागेल। म्हणून शक्यतोवर आपल्याला एक एक पुरी किंवा 2-2 पुऱ्याच तळून घ्यायच्या आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही पीठ मळलं तर नक्कीच तुमच्यासुद्धा पुऱ्या अजिबातही तेलकट होणार नाहीत आणि तेलामध्ये टाकल्यानंतर ह्या सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने टम्म अशा फुगणार आहेत। आमच्या शेजारीच पुरी भाजी सेंटर आहे आणि पुरी भाजी सेंटरमध्येच अशा पद्धतीने पुरी भाजी नेहमी बनवली जाते आणि ग्राहकांनासुद्धा ही पुरी भाजी खूप जास्त आवडते। जर तुम्हाला अशा पद्धतीचा पुरी भाजीचा बिझनेस करायचा असेल तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचा छोटा बिझनेस करून तुमच्या परिवाराला मदत म्हणून हातभार लावू शकता।
आमच्या शेजारचे काका 1 प्लेट भाजी आणि 4 पुऱ्या 50 रुपयामध्ये सेल करत आहेत. जर तुमचीसुद्धा इच्छा असेल, जर घरातून तुम्हाला काहीतरी करायचं असेल, तर अशा पद्धतीचा पुरी भाजी सेंटर तुम्ही उघडून अशा पद्धतीचे छान छान पदार्थ त्यांना बनवून देऊ शकता किंवा त्यांच्या ऑर्डरसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तयार झालेली पुरी भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि अतिशय छान अशी पौष्टिक अशी ही रेसिपी इथे आपली पूर्ण झालेली आहे. तयार झालेली ही रेसिपी तुम्हाला छान वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.